नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात, 5वी आणि 8वीचा अंतिम निकाल, अंतिम यादी, तुम्ही पात्र झालेले होते, पास झालेले होते, पण अंतिम यादीत तुमचं नाव आलेलं होतं का नाहीये हे तुम्हाला आज कळून जाणार आहे। एक प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे, त्याच्यात तुम्हाला कळतंय की 2 जुलै 2026 रोजी, म्हणजे बघा आपली 22 फेब्रुवारीला एक्झाम झालेली होती, पण 2 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता, म्हणजे आज सायंकाळी 5 वाजता आपला रिझल्ट लागलेला आहे। आता परीक्षाचं पूर्ण माध्यम 5वीला बसलेले होते 6,57,177 उपस्थित होते एवढे, अनुपस्थित होते एवढे, पात्र म्हणजे पास झालेले होते एवढे, आणि शिष्यवृत्ती धारक 16,693 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटलेली आहे 5वीच्या, आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना 16,587 विद्यार्थ्यांना 8वीच्या शिष्यवृत्ती भेटली आहेत। आता ती शिष्यवृत्तीमध्ये तुमचं नाव आहे की नाहीये, जिल्हानिय कट ऑफ कसा लागलाय, काय लागलाय, हे सगळं आपण सविस्तर बघणार आहेत। त्याच्या अगोदर आपण हे प्रसिद्ध पत्रक वरचा व्हिडिओ बघणार आहेत, नंतर आपण त्याची यादी बघणार आहे। लक्षात ठेवायचंय बघा, आता याच्यात पण आपल्याला सर्व दिलेले आहेत, ग्रामीणचे किती होते, शहरीचे किती होते, त्याच्यानंतर मुले किती आहेत, ओपन, मागासवर्गीय आणि तालुका स्तरीय संच वगैरे ABCD नुसार किती आहेत। ए चे पूर्ण विद्यार्थी आहेत 1300, 1389, बी चे एवढे आहेत, टोटल विद्यार्थी पण दिलेले आहेत 16,588। तर इथे बघायचे आहेत अंतिम निकाल प्राप्त करणे, सदर परीक्षेचे प्रविष्ट विद्यार्थ्यांना अंतिम निकाल परिषद या साईटवर जायचंय, इथे बैठक क्रमांक व आईचे नाव टाकायचे, लॉग इन मध्ये शाळेत सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येतो। तथापि शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, बँकेचे खातं व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता डाउनलोड करता येणार नाही, परंतु संकेतस्थळावर गुणवत्ता यादीत त्यांचे स्वतः शिष्यवृत्ती संच प्रकार अर्थ पाहता येईल। बरोबर, आता याच्यात काय, संकेतस्थळावरील प्रसिद्ध करण्यात आलेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना माहिती, इतर अनुषंगाने माहिती लिंक खालील प्रमाणे। अंतिम निकाल, गुणवत्ता यादी, राज्यस्तरीय सगळे दिलेले, शाळा संख्यायिकी माहिती, संच कट ऑफ किती किती लागलेला आहे, क्लिक करून माहिती प्राप्त डाउनलोड करता येते। गुणवत्ता यादीत कोणाचा समावेश नाही, शासनाचे मंजूर शिष्यवृत्ती संच, मर्यादित कट ऑफ शेकडा, गुणवत्ता यादीत एकूण शेकडा, ठीक आहे, विहित कमाल वयोमर्यादा अगदी परीक्षेत। आता बघा, परिषदेने अंतिम तात्पुरते दिनांक 18 मे 2000 अंतिम गुणपत्रक व प्रमाणपत्र 2 जुलै जे उपलब्ध करून दिलेले आहेत, आज सगळ्यांना उपलब्ध झालेले आहेत। त्या शैक्षणिक वर्षापासून डाउनलोड करता येईल, गुणपत्रक डिजिटल प्रत वितरित केल्या जाणार नाहीत शाळेने ठीक आहे। आता एवढं सगळं आपल्याला याच्यावर काय दिलेले आहेत, माहिती दिलेली आहे। हे गुणपत्रक मी तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकले। शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्यात माननीय शिक्षक संचालक योजना, यस, रुक्मेबाबत पुढील ओके, ठीक आहे। आता बघा याच्यावर काय दिलेले, पत्र व्यवहार सदर कार्यालयाकडे करण्यात यावा, सुलभ संदर्भासाठी पत्ता खालील प्रमाणे। ह्या खालील पत्त्यावर काय करायचंय तुम्हाला, प्रसिद्धी पत्रक परिषदेने संकेतस्थळावरील उपलब्ध करून देण्यात येत आहे दिनांक 2 जुलैला। आता हे जे सगळं प्रसिद्ध पत्रक आहे ते तुम्हाला कुठे उपलब्ध करून देणार आहेत, साईटवर। आता तुमचा कसा कसा निकाल त्याच्यावर येणार आहे ते मी तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। लवकरात लवकर नेक्स्ट व्हिडिओ पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय, ग्रुपमध्ये जॉईन होऊन जा, बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या।